आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला अर्थ नाही, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार, भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता, मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार तर 1 जागा शिंदे गटाला, ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून अमित साटम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्याऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींच्या ऐवजी पियुष गोयल यांना पसंती। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक, भाजपकडून भागवत कराडांचं नाव निश्चित झाल्याची माहिती, शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव अंतिम, तर ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस काटेकी टक्कर होणार, भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदेंचं नाव चर्चेत। मवियाकडून निवडणूक लढण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव हास्यास्पद, ठाकरे गटानं भाजप नेत्यांच्या उमेदवारीची चिंता करण्याची गरज नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माध्यमांना प्रतिक्रिया। अमरावतीचा उमेदवार कमळावरच लोकसभा निवडणूक लढवेल, त्यात नवनीत राणाही असू शकतील, दरेकरांकडून नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत। पुन्हा अधोरेखित करतो, इथला खासदार जो पक्ष उमेदवार कोणी देईल, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे इथला उमेदवार हा कमळावरच असावा आणि मलाही वाटतं इथला उमेदवार आमचा कमळावरचाच असेल। मी 100% सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल, चिन्ह कमळ घेऊन लढेल, मग राणाही असू शकतात। नांदेडमधून काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत, वसंत चव्हाणांकडून नांदेड लोकसभेच्या तयारीला सुरुवात, चव्हाणांचं नाव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याची माहिती।